ढगात सीमारेषेच्या बाहेर षटकार. रेषेच्या बाहेर पाठवलाय आणि हा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळणार आहे. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ज्या नावाची दोन नावं आज संपूर्ण स्पर्धेमध्ये गणराज प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली. एक म्हणजे केपी कल्पेशला आपण पाहतोय आणि दुसरा म्हणजे हार्दिक. हे दोनच नावं मात्र आजच्या दिवसामध्ये चांगले बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली. सर्व खेळाडूंचा चांगला खेळ झाला परंतु या खेळाडूंना आज संपूर्ण दिवस गाजवलाय आणि इथे थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता या बॉलवरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मालिका वीरासाठी LED TV देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. भाग्यवान खेळाडू कुठला असेल हे देखील आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. हा देखील बॉल आपण जर पाहिलं तर एक धाव येताना पाहायला मिळते. याच साठी केला होता 88 की शेवटचं क्षण गोड व्हावा. खऱ्या अर्थाने गणराज चरणी साकडं घालून या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती आणि आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आपण येऊन ठेवलोय. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती कल्पेशला आपण पाहतोय. इथे हेलिकॉप्टर काय स्ट्रोक पाहायला मिळाला. या बॉल वरती 6 धावेसाठी हा बॉल षटकार. हा देखील बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. माध्यमातून जर संपूर्ण इनिंग मध्ये 5 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. राज परमार साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलंय. संपूर्ण इनिंग मध्ये 5 षटकार ठोका आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील जिंका. फायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते काय सामना रंगतोय. दुसऱ्या बाजूने देखील हार्दिकला आपण पाहणार आहोत. इथे वेगवान बॉल आहे, वेगवान सरळ चाललाय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. हार्दिक तैनात आहे. खरं तर धावा भरपूर त्याच्यावरती आल्यात. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 20 धावा आल्यात. पहा पहिलं महागडं षटक राहिलंय. इथे काय घडतो, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू खरं तर योग्य तऱ्हेने फेकला होता. तदनंतर व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिला. 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू आहे, योग्य रीतीने हाताळलाय बॉलला. थोडंसं बाहेरच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यशस्वी देखील झालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. मागचा बॉल वाईट होता तदनंतर मात्र योग्य रीतीने बॉल हाताळला गेलाय. बॅटची जरूर या ठिकाणी कडा घेतली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडूची समाप्ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये आणि हे कमबॅक करणं देखील गरजेचं होतं कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि तदनंतर या षटकाला जशी सुरुवात झाली आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. इथे काय घडतं, लाकूडतोड गोलंदाजी. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद.
नवीन फलंदाज अनुज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस बॉल, त्याच्यावरती तडाखा दिलाय अनुजनं, बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर षटकार. हाही बॉल वाईट आहे. एकसाची धाव पुन्हा एकदा येईल. पहिल्या डाबामध्ये 28 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे योग्य बॉल आहे का? यस, योग्य बॉल आहे. डॉट बॉल पाहायला मिळतो. 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चिराग गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 32 धावा धाव फलकावरती. इथे सुंदर फटका, 6 धावा षटकार. तर आता एक षटकार जर आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. चला सामन्याला सुरुवात करा. अजून एक खडे खडे. एक धाव इथून येताना पाहायला मिळेल या बॉलवरती. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये धाव घेतले गेलेले नाही आहे आणि शेवटचा आता चेंडू शिल्लक असेल. सुंदर फटका इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये का पाहायला मिळतोय. एक धाव इथे जरूर घेतली गेल्या. टोटल धावा जर आपण पाहिल्या धावफलकावरती इथे लागल्या गेल्यात 46 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 10 बॉलवरती 37 वरती बॅटिंग करतोय कल्पेश. या स्पर्धेतील अजून एक रेकॉर्ड लिहिला जाईल का? 50 धावा इथून मात्र आपल्या नावावरती केल्या जातील का? कारण या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट केली देखील त्याच्याच नावावरती आहे. 48 धावा कुठल्या होत्या? 2 धावेने थोडासा महाग जरूर येताना पाहायला मिळाला होता. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इथून लिहिली जाईल. एक्स्ट्राची धाव इथून येताना आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. इथे काय घडतोय आणि डिक्लेअरच्या स्वरूपात इथून धाव लिहिली जाणार आहे.
48 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 38 वर ते बॅटिंग करतो आतापर्यंत कल्पेश. हा बॉल चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुंदर असा सामना पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशला मात्र आता शांत केलाय या षटकामध्ये. इथे चांगला फटका. मी म्हटलं होतं की कल्पेशला आता शांत केलंय, परंतु पुढच्याच बॉलवरती त्यांनी षटकार ठोकून दाखवलाय. चोपन्न धावा धावफलकावरती लागल्यात आणि वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 44 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. इथे 6 धावा येतील का अजून कल्पेशच्या बॅट मधून? इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. इथून 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक षटकार ठोकेल का कल्पेश? आज सर्वांची मनं त्यांनी जिंकलीत. चव्वेचाळीस वरती बॅटिंग करतोय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावा झाल्या 54 धावफलकावरती. पुढचा बॉल दबाव गोलंदाजावरती थोडासा पाहायला मिळतोय, कारण कल्पेश तशाच प्रकारची बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. इथे व्हाईट बॉल आहे. दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतो. एकसाची धाव येते आणि धावा झाल्यात 55 धावा. धावफलकावरती. इथे काय घडतो मैदानाच्या आतमध्ये? इथे आता शेवटच्या बॉलवरती संधी घ्यावी लागणार आहे. या स्पर्धेतील अर्धशतक देखील कल्पेशच्या नावावरती राहील का, हा प्रश्न सर्वांना पडलाय. सुंदर सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका आणि इथे मात्र का बॅटिंग केले या पठ्ठ्यानं. सर्वांची मन मात्र जिंकून घेतलेत आणि टोटल धावा झाल्या धावफलकावरती 57-58 धावेचं टार्गेट असेल.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण, फटका फसलाय, गोल्डन विकेट. मैदानाच्या आतमध्ये हार्दिक आता बाद होतोय आणि आता मात्र त्या धावा पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. हार्दिकला मात्र बाद केलंय. हा वेगवान चेंडू आहे, तेच तर चालला विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये आलाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट आणि तदनंतर डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, ज्या फलंदाजाचं खरं तर अडथळा बाहेर काढायचा होता ना, त्याला मात्र बाद केला आणि तदनंतर डॉट बॉल फेकलाय अनुज या गोलंदाजानं. हा सुंदर फटका, इथे देखील फटका फसलाय, कॅच हिटचा कॉल आणि अजून एक फलंदाज बाद. मिळाला असता, परंतु हार्दिक यांची विकेट मात्र लवकरच स्वस्तात बाद झाली पहिल्याच बॉलवरती. इथे एक धाव येताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती येताना पाहायला मिळते. 58चा पाठलाग इथून करायचा आहे आणि आता मात्र सर्वांना उपस्वच कळून चुकलंय की हा सामना मात्र आता या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय. हा देखील बॉल डिक्लेअरच्या झोन मध्ये चाललाय आणि इथे मात्र डिक्लेअरची एक धाव येताना पाहायला मिळेल. 2 धावा या धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पाच बॉल मध्ये फक्त 2 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. षटक संपलाय आणि 2 धावा फक्त धाव फलकावरती लागल्या गेल्यात. फायनलचा सामना सर्व प्रेक्षकांना जसा पाहायचा होता तसा सामना होत नाहीये. जे सलामीचे 2 फलंदाज बाद झाले, तदनंतर आता मात्र डाव पूर्णपणे कोसळलाय की काय मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाल्या. आता गोलंदाजीवर मार्गवरती आपल्याला केपी पाहायला मिळतोय. इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केले. खरं तर कल्पेशने देखील अनुजने देखील इम्प्रेस केलं. आज संपूर्ण दिवसामध्ये देखील चांगला खेळ करताना त्यांना आपण पाहिलं. इथे सुंदर फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि पुढच्या बॉलवरती सिंगल येताना आपण पाहतोय. एक धाव इथून येताना पाहायला मिळेल. यष्टांचा वेध आणि फलंदाज त्रिफळाची बाद.
सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना देखील आपण पाहिला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. फायनलचा सामना सर्वांना हवा तसा झालेला नाही आहे. इथे मात्र बॅटची कडा आणि डिक्लेअरच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव काउंट केले जाईल. एक धाव येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. धावा झाल्या धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. फटका सुंदर आणि क्षेत्ररक्षक देखील लाजवाब पाहायला मिळतोय. षटक संपलाय. 4 धावा झाल्यात. 4 धावा झाल्यात. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ इथून संपताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गोलंदाजी मार्गवरती मंदार हा गोलंदाज पाहायला मिळेल. 4 धावा झाल्यात. अजूनही या मॅच मध्ये भरपूर धावसंख्येची गरज आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि एक धाव इथून स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. 5 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मंदार पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू सरळ चाललाय. विकेट किपर कल्पेश यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. यष्टांचा वेध आणि इथे मात्र फलंदाज सचिनला देखील परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा एक धाव इथे घेतली जाणार नाहीये आणि हा सामना मात्र फसला गेलाय. हाही बॉल व्हाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 100ची धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. इथे नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचाच्या माध्यमातून दिला गेलाय आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिट असेल पुढचा बॉल आणि त्याच्यावरती मुक्तपणे खेळण्याची संधी बॅटरसाठी असणार आहे. फ्री हिट जरूर होता खरं तर हा बॉल आणि त्याच्यावरती कुठलीही धाव मात्र येत नाहीये आणि या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी असणार आहे. इथे व्हाईट बॉल तेज तरार फेकण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतो पंचाच्या माध्यमातून. मंदार यांच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर थोडीशी खराब गोलंदाजी केली जाते. इथे टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि धाव कुठलीही मिळणार नाहीये. पाहता पाहता तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आहे आणि शेवटचं षटक अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. 8 धावा फक्त धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील.
साई सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. ऋषिकेश देसाई सरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली पंचांची भूमिका, कुठलाही चुकीचा डिसिजन न देता मात्र खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कव्हर करताना पंचांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ऋषिकेश देसाई सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अफलातून ज्यांची पंचांची भूमिका आपण पाहिली, अनेक साऱ्या स्पर्धा खरं तर ते कव्हर करत असतात आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.